नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या शेवयांची रेसिपी. याच्यासाठी गहू कसे भिजवायचे, किती वेळ ते पाण्यात ठेवायचे, नंतर घरामध्ये फॅन खाली सुकवायचे का उन्हात सुकवायचे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. इथे मी 12 किलो गहू घेतलेले आहेत. तुम्हाला जेवढे बनवायचे तेवढे तुम्ही घेऊ शकता. ते गहू चांगले एका पाण्याने मी स्वच्छ धुतलेले आहेत. जे कधी पावडर लावलेली असती किंवा असं पण एका पाण्याने धुतले तरी भरपूर होतं. आणि चांगले चोळून धुतल्यानंतर त्याच्यातलं सगळं पाणी पहिलं काढून घ्यायचं आणि मग दुसरं पाणी ओतायचं. हे पाणी असं काढताना मी तिथे चाळणीचा वापर केला आहे, म्हणजे थोडेफार गहू गेले तर ते पुढे आपले वाया जाणार नाहीत. अशा प्रकारे मी चाळणीमध्ये पाणी काढून घेतलेलं आहे. आणि बघा, थोडंसं पाणी उरलं ते पण काढून घेतलं. असं चांगल्या प्रकारे पहिलं जे पाणी आपण ओततो आहे ते सर्व काढून घ्यायचं. आता हे सर्व पाणी काढून घेतल्यानंतर परत दुसरं पाणी ओतलं की गहू चांगले त्याच्यामध्ये असे बुडले पाहिजेत, एवढं पाणी ओतायचं आणि ते तसंच अर्धा तास ठेवून द्यायचं. काय काय बायका असं फक्त 5 ते 10 मिनिट भिजवतात, पण मी पूर्ण अर्धा तास भिजवले. अर्ध्या तासानंतर आपण भांड्याच्या जाळीवरती कपडा टाकून मग त्याच्यामध्ये गहू काढून घ्यायचे. म्हणजे भांडे सुकवण्यासाठी आपण जी जाळी वापरतो त्याच्यावरती एक सुती कपडा टाकून मग त्याच्यामध्ये गहू काढायचे. म्हणजे जे पाणी असतं थोडंफार गेलेलं त्याच्यामध्ये ते खाली निथळून निघतं. आणि सगळे गहू त्याच्यामध्ये असे काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि तेल त्याला चांगलं चोळून घ्यायचं. तुम्ही गव्हाच्या हिशोबाने मीठ घेऊ शकता आणि तेल एकदम थोडंसं. इथं मी 12 किलो गहू घेतले होते म्हणून 4 चमचे मीठ घेतलेले. आपण नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याच्याने 4 चमचे आणि 1 चमचा तेल, असं ते चांगलं गव्हाला सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चोळून घ्यायचं. त्याच्याने कोंडा छान निघतो. आणि हे असंच परत सगळं चोळून घेतल्यानंतर व्यवस्थित टाईट बांधून घ्यायचं आणि उरलेला जो कपडा आहे तो त्यालाच गुंडाळायचा. चांगलं हे अशा प्रकारे चोळून घ्या आणि मग असं बांधून उरलेला कपडा त्याच्यावरती टाकल्यानंतर परत उचलून घमेल्यामध्ये ठेवायचं. ते घमेल्यामध्ये ठेवताना परत एक त्याच्या खाली साडी, म्हणजे 4 पदरी अशी घडी करून ती साडी टाकून त्याच्यामध्ये असं परत गुंडाळून ठेवलेलं आहे. हे असंच रात्रभर ठेवलं आणि मग सकाळी उठल्यानंतर लगेचच ते सोडल्यानंतर परत मी फॅन खाली चांगलं व्यवस्थित पसरून दिले. हे सकाळी असे व्यवस्थित फॅन खाली पातळ असे एका साडीवरती पसरून दिलेले आहेत. घरामध्येच पसरले, उन्हामध्ये पण सुकवले तरी चालतं, पण उन्हामध्ये म्हटलं तर मग ते 15-1 मिनटात होऊन जातं लगेचच सुकून. जास्त सुकवायचे नसतात म्हणजे कोंडा चांगला निघतो. हे पहा. आणि हे मशीनवरती करून आणल्या शेवया. हे 12 किलोच्या बनवल्यात मी. त्याच्यामध्ये 3 किलो कोंडा निघाला आणि 9 किलोच्या झाल्या होत्या या शेवया बरोबर. आणि ते लगेच मग करून आणल्यानंतर अशा उन्हामध्ये चांगल्या व्यवस्थित पसरून द्यायच्या. फॅन खाली पण सुकवायच्या म्हटलं तर ते 2 ते 3 दिवस अशा व्यवस्थित अशा, म्हणजे उन्हामध्ये आपण जसं पसरवतो तशाच व्यवस्थित पसरून मग त्या सुकवायच्या. आता इथं उन्हामध्ये मला हाही जागा, त्याच्यामुळे मी उन्हामध्ये सुकवलेले आहेत. अशा व्यवस्थित उन्हामध्ये सुकवल्या तर जास्त पांढरा कलर येतो त्याला. आणि घरामध्ये फॅन खाली थोडासा तांबूस कलर दिसतो, कारण त्याला सुकायला वेळ लागतो. करून आणल्यानंतर जेवढ्या लवकर त्या सुकतील तेवढा त्याचा कलर छान येतो, पांढरा शुभ्र. खायला खूप चवदार लागतात. ह्या दुधाबरोबर पण खातात आणि तुम्ही तिखट शेवया बनवून पण खाऊ शकता. तिखट शेवया पण खूप चवीला छान लागतात. माझ्याकडे जास्त करून तिखटच बनवल्या जातात, म्हणजे शेवयाचा उपमा. हे पहा, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी सुटसुटीत, म्हणजे अशा चिकट नाहीत होत.